भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगणार आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सूत अजूनही काही जुळलेलं दिसत नाहीये. बाळामामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होऊन बरेच दिवस झाले. आता अर्ज भरण्याची तारीख जवळ येऊ लागलेली आहे आणि तरी सुद्धा हे जे काही रुसवे फुगवे आहेत ते अजूनही तसेच सुरू आहेत आणि बाळामामांच्या प्रचारामध्ये मित्र पक्ष काही सहभागी झालेले दिसत नाही आहेत. काँग्रेसचा जो काही मुरबाडमध्ये मेळावा झाला तिथेच खरी ठिणगी पडली होती. काही रुसवे फुगवे तिथे दिसून आले होते. दयानंद चोरगे समर्थकांनी तिथे बहिष्कार टाकला होता आणि बरेचसे काँग्रेस पदाधिकारी त्या मेळाव्याला गैरहजर होते. खरं तर तो महाविकास आघाडीचा मेळावा होता, मात्र तिथे बऱ्याच लोकांची अनुपस्थिती खटकण्यासारखी होती. त्यातच काल दिनांक 23 एप्रिल रोजी बाळामामांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांनी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीला अनेकांनी यायचं नाकारलं आणि त्याच्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली. बाळामामांनी चांगल्या प्रकारे प्रचाराला सुरुवात केलेली आहे, म्हणजे त्यांच्या प्रचारामध्ये आता त्यांचे मित्र पक्ष हे सहभागी व्हायला पाहिजेत. त्यांनीही प्रचारामध्ये सहभागी होऊन जोर पकडायला पाहिजे, मग तसं होताना दिसत नाही. म्हणजे शिवसेना उभाठा गट हाही फारसा काहीसा सक्रिय झालेला दिसत नाही. भिवंडी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांना पटवण्यामध्ये बाळामामा यशस्वी झालेले आहेत. त्यांची समजूत काढलेली आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ते काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संपर्क करू पाहतात. मात्र माजी खासदार जे होते सुरेश टावरे ते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांचा विरोध आजही कायम आहे. म्हणजे खरं तर हा विरोध शमवण्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना अपयश आलेलं आहे. म्हणजे सांगलीत घडलं, तिथे काँग्रेसला तिकीट मिळालं नाही, काँग्रेसचा अधिकार असताना, आणि म्हणून तिथे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आणि तोच प्रकार इथे होतो की काय अशी शक्यता वाटायला लागलेली आहे. कारण दयानंद चोरगे आजही म्हणतायत का मी अपक्ष फॉर्म भरणार आहे. त्याच्यामुळं ही जी महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमधली जी काही फुसफुस आहे ती आता कायम आहे. आजही दयानंद चोरगे प्रचारामध्ये सामील झालेले नाही किंवा कुठल्याही बैठकीमध्ये त्यांनी हजेरी लावलेली नाही. आता बाळामामा या सगळ्यांचे रुसवे फुगवे काढण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे.